आमचे प्रश्न सोडणारे आहेच नाही. पण अजूनही आम्हाला महानगरपालिकेने लायसन किंवा पावती दिली नाही. आम्ही जिथे बसतो तिथेच आम्हाला जागा द्या. जे जुनी माणसं आहेत त्यांना बसून द्यावं. का तर जे पुरावे आहेत तर तुम्हाला आम्ही दाखवू शकतो. सरकार कशाला बनले जातं की जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी उतरला पाहिजे ना. जनतेला शेवटी नगरसेवक जनता निवडून देते, त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवायला पाहिजे. 9 वर्षाची होती तसं इथे करणार तवा खाणार. आता तुम्ही पळवला आणि कुठे कुठे पळणार. आमचे 40 वर्ष झाले पण प्रश्न मिटलेच नाहीत फेरीवाल्यांचे. मराठी माणसाला पळवायला आपलेच नेते मंडळी कारणीभूत आहेत. नमस्कार, हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद बैठक, कॅमेरामॅन रोहित याच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये नागरिकांना नेमकं महापालिकेकडनं, त्याच्या नगरसेवकांकडनं, संपूर्ण राजकीय पक्षांकडनं नेमक्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही जातोय दादरच्या मार्केटमध्ये. आणि तिथे जे विक्रेते आहेत, जे मराठी विक्रेते आहेत, त्यांच्याकडनं आम्ही त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडनं काय अपेक्षा आहेत हे आम्ही जाणून घेणार आहोत. तर चला आपण त्यांची मतं जाणून घेऊया. मला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे BMC मध्ये? आता ठाकरे पण दोघं भाऊ एकत्र आलेत, बीजेपी पण एक, शिवसेना एकत्र, शिंदे आणि बीजेपी एकत्र आले. कोण जिंकेल असं वाटतं तुम्हाला? आता काही सांगू शकत नाही, कारण युती आणि महाआघाडी यांचं दोन्ही पण ह्याच्यामध्ये चाललेत आता. ओके, दोन्ही पण पारडे जड आहेत. तुम्ही दादरमध्ये राहता, दादरमध्ये काम करता, कोण वाटतं दादरमध्ये कोण यायला पाहिजे? दादरमधून तर आता कालच्या ह्याच्यावरून तरी मला वाटत नाही. काल पाटणकर साहेबांचा पक्षप्रवेश पण शिंदे गटामध्ये झालेला आहे, त्यामुळे काही इथे पण सांगू शकत नाही. ओके, पण आता सध्या सगळीकडे म्हणतात की आता हे इलेक्शन मराठी आपण हवे आहोत, मराठी माणसासाठी शेवटचं इलेक्शन आहे असं म्हणतात. मला खरं वाटतं असं काय? काही नाही, असं काही नाही. असं काय नाही. ओके, मग मराठी माणूस टिकणार मुंबईमध्ये? मराठी माणूस टिकणार. आणि तुम्हाला काय वाटतं, शिवसेने आता या संपूर्ण BMC इलेक्शन होत आहेत, काय वाटतं तुम्हाला, कोण येईल, काय वाटतं? आता सांगू नाही शकत कोण येणार काय येणार. ओके, पण वाटतं आम्हाला मराठी माणूस आहे, मराठीत कोणतरी यायला पाहिजे. पण आता समजा तुम्हाला असं वाटतं का, पण कोणी आलं तर तुमचे प्रश्न सुटणार असं वाटतं का? आमचे प्रश्न सोडणारे आहेच नाही कोण आजपर्यंत. अजूनपर्यंत आम्ही 25 वर्ष झालं आता आमचं जर ही नाही, आमची ही जुनी पिढी आहे फेरीवाल्यांची. आमचे 40 वर्ष झाले पण प्रश्न मिटलेच नाहीत फेरीवाल्यांचे. काय काय प्रश्न आहेत तुमच्याकडे? तेच फेरीवाल्यांचं कारवाई होतात वगैरे, त्याच्यावर काही नाही होत. अजून पण असंच चाललंय की पोलीसवाले आले की बंद करायला लागतात आम्हाला, बंद करायला पळा, असंच चालू आहे. पण BMC ने तुम्हाला जागा दिली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? हा, कुठेतरी एक स्थानिक जागा देऊन मोजमाप करून आम्हाला स्थानिक दिले तर आम्ही राहू शकतो तिथे. म्हणून आमच्यासाठी त्यांनी काहीतरी करावं. कोणी येऊ दे, चांगलंच आहे. मराठी माणूस आलं तर आणखीनच चांगलं आहे, पण आमच्याकडे पण लक्ष द्यावं असं आम्ही फेरीवाल्यांवर. आम्हाला एकच आहे, मराठी माणसं आहे. 3 पिढ्यापासून 4 पिढ्यापासून मराठी माणूस व्यवसाय करतात आहे फुटपाथवरती. आज 4 पिढ्यापासून आमच्याकडे, आमचे 1964 साली माझे वडील होते, आम्ही लालबागला राहिला आहे. लालबागपासून आम्ही वामनराव माडिकपासून शिवसेना आम्ही वाढवली. आम्हाला बाळासाहेबांचा मोठा आदर होता. त्यांनी मराठी माणसांना पहिलं बोललं की मराठी माणसांनी व्यवसायामध्ये उतरा, धंदे मराठी माणसांनी करा. पण अजूनही आम्हाला महानगरपालिकेने लायसन किंवा पावती दिली नाही. आज माझं 60 वर्ष, अजूनही मी डोक्यात पाठी घेऊन पळतोय. ते आमचं थांबावं. आम्हाला कुणीही येऊ दे, जो आम्हाला बसून देईल आम्हाला मिळून. आणि BMC ने याच्याकडनं पावती चालू करावी. आमच्याकडं महापालिकेला एवढा मोठा याच्यामधनं कर मिळेल. आणि जे मराठी आहे, जे स्थानिक आहेत, जे इकडले आहेत, त्यांना बी आपल्या एक नगरसेवकाकडनं हे होईल ना, काहीतरी आपल्याला मदत होईल आम्हाला. माझं सरकारला एकच आहे, येणाऱ्या नगरसेवकाकडनं हीच अपेक्षा आहे. तुम्ही फक्त मराठी माणसा, मराठी माणसाची मुंबई. राहिलाय कुठे मुंबईतून मराठी माणसं? आणि मराठी माणसाला पळवायला आपलेच नेते मंडळी कारणीभूत आहेत. त्यांनी जर ठरवलं तर मराठी माणूस पळणारा नाही, मराठी माणूस लढणार आहे. एवढ्या वर्ष आम्ही धंदा केलाय, आता आम्ही कुठे जाणार? बाळा जीवन गेलं, माझं बाळ पण गेलं. 9 वर्षाची होती तसं इथे करणार तवा खाणार. आता तुम्ही पळवला, आम्ही कुठे कुठे पळणार. तुम्ही दादरमध्ये आहात, नगरसेवकाकडनं काय वाटतं तुम्हाला, काय केलं पाहिजे? आम्हाला असं वाटतं की आम्हाला जे जुनी माणसं आहेत त्यांना बसून द्यावं. का तर जे पुरावे आहेत तर तुम्हाला आम्ही दाखवू शकतो. काय काय लोकांनी लीडर होते, त्यांनी आपापले 8-8 गाळे घेतले, आम्हाला काही सांगितलं नाही, काय नाही. आम्ही आपलं इथे रोडलाच माहिती, आमचं भविष्य घालवलं. लीडर लोकांनी आज चोरून 8-8 गाळे घेतले. त्यावेळेला ते बोलले की आम्ही काय करणार, आम्ही घेतलं तर हातपाय तोडू. आता आम्ही कोणाचे हातपाय तोडणार? मला आता तरी आठवड्यातनं असं किती वेळा उठवायला लागतं? अख्खा दिवस उठा लागतं. ओके, अख्खा दिवस आम्हाला बसायला भेटत नाही.
किलोने घेतात भैया घेतात. काटा बार तरी घेतात सडलेले भाव. आणि आम्ही किती वरील आणून काहीच देऊ. करता येत नाही. अरे भैयाला फुल भरले आता जास्त फुल भरले भैयाला. नगरसेवकाने काय केलं पाहिजे, जे आम्ही इथे बसतो ते आम्हाला उठवून घालवतात. कुठे जाणार आता? आजकाल नोकऱ्या आहेत का? कुठे काय मिळतं का? हा स्वयंरोजगार आहे, बरोबर. स्वतःची कमवून स्वतः खातो, कोणी नाही. आम्हाला काही नको. आमची ते नगरसेवक येऊ आला की तो स्वतः नगरसेवक मी या इथे फेरीवाले बसतात, तिथे तुम्ही टॅक्सा चालू केलेत, बशी चालू केलेत, हा कुठल्या उद्देशाने केलं? ते पब्लिकला त्रास नाही का? आहे की नाही? बरोबर. फेरीवाले बसले की तुम्हाला त्रास होतो. बशी अशा जातात, टॅक्सी अशा जातात. ज्या वेळेला मार्केटला, फुल मार्केटला गर्दी असते सणासुदीला, त्यावेळेला त्यावेळेला एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, कोण मेलं, याला गव्हर्नमेंट जिम्मेदारी आहे का? तुमची अपेक्षा काय की तुम्हाला जागा करून दिली पाहिजे आणि बसायला व्यवस्थित जागा आम्ही दिली जिथे बसतो तिथेच आम्हाला जागा द्या, आम्हाला काही नको. आणि तुम्हाला वाटत असेल बीएमची पूर्वी कशा 3 रुपयापासून 5 रुपये 10 रुपयाच्या पावत्या चालू होत्या, तशी तुम्ही आमच्याकडे पावत्या घ्या आणि आम्हाला जागा द्या. सगळीकडे आम्ही शोधतोय, सगळीकडे बघतोय. आपल्या सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की गाडी येते, आम्हाला उठून घेऊन जातात आणि आम्हाला बसायला जागा नाही देत. इथे कोणी आलं तरी आम्हाला काहीच फरक नाही पडत. 40 वर्ष हे धंदा करतोय आम्ही. तुम्हाला पण ही जाण होते का? ह्या गोष्टी होतात का तुमच्या बाबतीत? सगळ्यांच्याच बाबतीत होतं, माझ्याच कशा, सगळ्यांच्या बाबतीत. पण असं बीएमसीने तुम्हाला आता ह्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? हो, नक्कीच. पण हा त्रास किती वर मिळेल? तुम्हाला सतत त्रास हा सहन करावा लागतो का कधीतरीच ते होतं? हे सतत तुम्हाला गाडी उचलून पळत जायला लागतं? हो, ते तर नेहमीच होतं. ओके. तर आता तुम्ही किती वर्ष धंदा करता इथे? सगळ्यात पहिला वडापाव ही जागा आहे 1960 सालापासून. बाळासाहेबांनी ही जागा बाबांना, माझ्या वडिलांना दिलेली इकडे व्यवसाय करण्यासाठी. तो अजून आम्ही कंटिन्यू ठेवला या धंदा, मी अजूनही करतोय हा व्यवसाय. तर आपण सर्व विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या, फेरीवाल्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 40, 50 वर्ष धंदा करून सुद्धा त्यांना अजून त्यांच्या हक्काची जागा मिळाली नाही. त्यांना अजूनही गाडी आली, पोलिसांची गाडी आली, महापालिकेची गाडी आली, तर त्यांना धंद्यासाठी त्यांच्या सगळ्या पाट्या विट्या घेऊन त्यांना पळत जावं लागतं. इतके वृद्ध झालेत तरी सुद्धा त्यांना अजून त्यांच्या हक्काची जागा मिळाल्या नाही आहेत. सगळ्या लोकांची एकच अपेक्षा आहे की त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळावी. ते स्वतः कष्ट करायला तयार आहेत, स्वतः कष्ट करून महापालिकेला कर द्यायला सुद्धा तयार आहेत. पण त्यांना हक्काची जागा मिळावी त्यांचा धंदा करण्यासाठी, हीच त्यांची एक माफक अपेक्षा आहे. आणि निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी ही माफक अपेक्षा नक्की लक्षात घ्यावी. असेच आम्ही मुंबईकरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या काय समस्या आहेत या सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.